काय रे, असा एकटा का बसलास? किटू डार्लिंग, आज कितीतरी दिवसांनी या घरात कोणीच काही बोलत नाहीये. शांतता, निवांतपणा. खरंच छान वाटतंय ना. हेच हवं होतं मला. हे सगळं शिवामुळे घडतंय हे दाखवायचंय सगळ्यांना. पण ते कसं दाखवणार? आज बघितलं नाहीस आई काकूला कशी बोलली ते? मग तेवढ्याने होणार काय? एक लक्षात घे, त्या दोघी एकमेकांच्या जावा जरी असल्या ना तरी त्या आधी त्या एकमेकांच्या सख्या बहिणी आहेत. ते सगळं माहितीये मला, पण मी आज काकूच्या डोळ्यात बघितलं. आईने काकूला जे सुनावलं ना ते काकूला अजिबात आवडलेलं नाही. हे असेच छोटे मोठे वाद वाढत राहायला पाहिजेत आणि ते कसे वाढवायचे याची जबाबदारी आपली. करेक्ट. म्हणजे कसं आहे, प्रत्येक वेळी आपल्या बाजूने कोणीतरी असेल. आता ना तू माझ्यासारखा विचार करायला लागला. स्मार्ट. वाढणे पण गुण लागला म्हणतात ना. सुहास, हे सगळं ना असंच घडत राहायला पाहिजे. म्हणजे बघ ना, आज सगळं घडलं. घडवलं कोणी? आपण. पण कळलं का कुणाला? आपण राहिलो नामानिराळे. आणि आता आपल्याकडे त्यासाठी एक माणूस आहे. कोण? बाबा प्लीज. संपदा, मला काहीही बोलायचं नाहीये. आता सगळं सॉल्व्ह झालंय ना, मग आता कशाला भांडताय तुम्ही दोघं? अरे मी कुठे भांडते? हेच माझ्याशी नीट बोलत नाहीये. आणि तसंही यांनी मला आता समजून कुठे घेतलंय? काय समजून घ्यायचंय? काय समजून घ्यायचंय? कसली शहानिशा न करता आजींवर आरोप केलेस, आता खाली वाद घालून आलीस. कसली चूक नसताना ना मला लाज वाटत होती. हे? मी काय मुद्दाम केलंय का? व्हायलाच नको होतं. सगळं वातावरण बिघडवून टाकलं. अरे त्यांची जबाबदारी आहे आपल्यावर आणि त्यांच्यावर आळ घेतलास. अहो झाली माझी चूक, माफी मागितली ना मी त्यांची. आता तुमचे पण पाय धरू का? आई उर्मिला, उर्मिला, ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचं होतं. उर्मिला, मला कोणाशीही काही बोलायचं नाहीये. हे बघ, माझं ऐकून तर घे. जे झालं मी सांगितलं ना, मला कोणाशीही काही बोलायचं नाहीये. मला कोणाशी काही बोलायचंही नाहीये आणि कोणाचं काही ऐकूनही नाही घ्यायचं. तुम्ही सगळे जा इथून. आई काय बोलतेस तू? संपदा, तू लहान आहेस आणि मी तुझी आई आहे हे तू विसरतेस. त्यामुळे इतरांची वकिली करणं बंद कर. तू तिच्यावर का रागवतेस उर्मिला? आणि कशासाठी एवढा आरडाओरडा? माझं ऐकूनही घेणार नाहीयेस तू? मी तुझ्याशी बोलायला आले, इतकंच. वहिनी वहिनी, मी बोलतो तिच्याशी. आई, बरं वाटतंय ना आता? काय वंदे, लय झाला ग इथला मुक्का. जाऊया आपण आपल्या घरला. जाऊया आपण, पण आधी तुम्ही छान बऱ्या व्हा, मग आपण जाऊया. आपल्या घराचं काही ते बघूच या आपण. आजी, कसं काय बरं वाटतंय? काय उठून का बसलाय तुम्ही? पडायला सांगितलं. अरे झोपून झोपून अंग मोडून येतंय र. डॉक्टरांनी सांगितलं ना पडून राहायला. तेच नाही काय जाते सांगायला. आजी, पण आता जोपर्यंत बरं वाटत नाही ना तोपर्यंत घरी जायचा विषय काढायचा नाही अजिबात. बघू. नाही बघू नाही, मी हक्कानी सांगतोय तुम्हाला. आणि तुम्ही जे काही वागलाय ना मला अजिबात आवडलेलं नाहीये. काय केलं आम्ही? आजी,
तुम्ही मला मुलगा मानता ना? होय. मग माझ्यावर विश्वास नाही तुमचा? तुम्ही जमीन विकली आम्हाला न सांगता. तुम्ही माझ्याकडे आला असता, मला म्हटलं असतं आशू सांग आता काय करायचं पुढे. मी काहीतरी सांगितलं असतं, पण काहीतरी सोल्युशन काढलं असतं. तुम्ही डायरेक्ट जमीन विकून टाकली. तुम्हाला विश्वास नाही थोडाही? असं नाही रे बाळा, विश्वास आहे, पण किती करणार तू? आधीच किती केलंयस. करीन तेवढं थोडं आहे. मुलगा म्हणून काहीतरी मला कर्तव्य पार पडू द्या माझं. तुम्ही संधीच देत नाही आहात. आजी मला कळतंय की तुम्ही मला मुलगा म्हणता, मग जावईच मानता. अहो आई, आता तुम्हीच समजावा यांना. हे बघ आशो, तू आमचा मुलगाच आहेस. अरे पण किती बी झालं तरी लेकीचं सासर आहे का नाही हे. बर ठीक आहे, राहिलं तर मग मी तिकडे येणार नाही त्या घरी राहायला. कारण माझ्या बायकोचं घर आहे ना, सारखं सारखं येणं बरं नाही तिथे. आता हे का झालं, आला यांना राग. आता काय बोलायचं यांना? आशो बाळा, समजून घे की जरा. आजी मला एक गोष्ट सांगा, तुम्ही दोघी लेकीच्या घरी येऊन राहायला कमीपणा वाटतो का तुम्हाला? नाही, ती ते घर सोडून आली आहे, म्हणजे तिने तिच्या माणसांना सोडलं नाही ना. तुम्ही अजूनही तिच्या जवळचेच आहात. तिच्या आयुष्यात तुमचं स्थान काही कमी झालं नाही. मग तुम्ही का असं वागताय? हे बघा, तुम्ही असं वागल्याने तुम्हालाही त्रास होतो, तिलाही त्रास होतो. अरे तसं नाही रे आशो, तू काय आम्हासनी परका नाहीयेस, आमचा मुलगाच आहेस. मग काय हरकत आहे? का असा विचार करताय तुम्ही सारखं सारखं? हे बघ, जसं हे लेकीचं घर आहे तसंच हे लेकाचं घर आहे असं समजा आणि इथे राहा. मग तुम्हाला चांगलं वाटेल, काही वाईट वाटणार नाही त्याबद्दल. वंदे, मुलगा मोठा झाला. आता याच मोठ्या मुलाचं ऐकायचं. हा, आणि मला प्रॉमिस करा की हे घर आपलं नाही, मुलीच्या घरी किती दिवस राहायचं, या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाकायच्या आणि इथे राहायचं, आरामात राहायचं, हक्कानी राहायचं. आणि प्रॉमिस करा, नुसतं हे नको. बरं बाबा, प्रॉमिस. प्रॉमिस? हा. आता ठीक आहे. सीताई, हा, काय ग शिवा? द्या मी करते काम. नाही नाही नाही, मी करते ना. अहो मला जरा बोलायचंय तुमच्याशी. काय ग, काय काय झालं? अहो तुम्ही ते काम नका ना करू, आधी ते सोडा बरं. अगं नाही, जरा धूळ झाली ना. असं काही धूळ वगैरे झालेली नाहीये. तुम्ही उगाच दुर्लक्ष करायचं म्हणून हे करताय की नाही. तुम्ही इथे या, तुम्ही इथे या, बसा बसा आणि मला सांगा काय झालंय. कुठे काय, काही नाहीये, सगळं ठीक आहे, छान आहे. सीताई, तुम्ही असं फक्त दाखवताय, पण मनात खूप काही सुरू आहे तुमच्या. काय झालंय मला सांगा. मला कळत नाहीये शिवा, म्हणजे मला भीती वाटते. अहो कसली भीती? उर्मिला चिडली आहे माझ्यावर. घरात जी काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीत मी काही करूच शकत नाही असं मला वाटतंय. म्हणजे माझा काही कंट्रोलच नाही आहे परिस्थितीवर. त्यामुळे ह्या सगळ्यामुळे आतून कुठून तरी स्वतःवरच राग येतोय मला. ठीक आहे, तुम्ही उठा बरं, उठा. म्हणजे मी तुम्हाला समजवलं असतं, काही असं वाटून घेऊ नका, हे नका करू, ते नका करू, पण तुम्हाला जो रागराग होतोय, चिडचिड होते, हे सगळं त्याने जाणार नाही. म्हणून मी सांगते ते करा. उठा उठा उठा. अहो उठा उठा, इकडे इकडे, पटकन इथे थांबा. ही उशी आहे, हा, याला जोरात मारा. हा, काय शिवा, काय तरी. अहो मी खरं सांगतेय, तुम्हाला माहितीये का, मला जेव्हा असं काही होतं ना, तेव्हा पण मी हेच करते. मला एकदम भारी वाटतं. तुम्ही करा बरं एकदा. खरंच सांगते सीताई, अहो करा ना. अहो काय होतं माहितीये का, तुम्हाला जो काही राग होतोय, चिडचिड होते, जी काही परिस्थिती आहे घरात, डिस्टर्ब व्हायला होतोय की नाही तुम्हाला, त्यामुळे करा ना. तुम्ही मारलं की तुम्हाला बरं वाटेल. बघा, एकदा मारून तर बघा. बरं,
सीताई असं नाही करायचंय. अहो असं नाही, तुम्ही एकदा पकडा, तुम्ही पकडा. एवढ्या जोरात मारायचं आहे. खरंच मला बरं वाटतं असं मारून. हे बघा सीताई, मला कळतंय तुम्हाला काय होतंय, पण आपल्या हातात काही नाहीये. आपल्या हातात जेव्हा गोष्टी नसतात ना, तेव्हा या सगळ्या गोष्टींवर राग काढायचा आपल्याला बरं वाटतं. खरंच सांगते, तुम्ही एकदा मारून बघा ना. जी काही परिस्थिती आहे, जे काही गिल्ट येत आहे, जो काही रागराग होतोय, तो सगळा या उशीते समजा आणि जोरात मारा. तुम्हाला बरं वाटेल बघा. खरंच मारा. आहे ना विश्वास माझ्यावर? मग मारा, जोरात मारा, अजून जोरात, जोरात 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 जोरात. तुम्ही बसा. बरं वाटतंय का तुम्हाला आता? सीताई, मनात गोष्टी साचून ठेवून का त्रास करून घ्यायचा? तो हा असा काढायचा. कारण ना, काही वेळा आपल्याला कळत नाही की कोण चुकतंय, काय चुकतंय, कसं होतंय हे सगळं. अशा वेळी ना ती परिस्थिती चुकीची असते आणि ही वेळ एकदा निघून गेली ना की सगळं नीट होतं. घ्या. हे तुझ्यासाठी आणलंय हे सगळं. सगळं संपवायचं आणि ज्यूस पण प्यायचा. आता तू काळजी घेतली पाहिजेस ना स्वतःची. आज काही न सांगता तू हे आणलंयस? काय ना दिव्या, तुझं माझं पटत नसलं तरी तू प्रेग्नेंट आहेस हे मी नको विसरायला. आणि जे घडलं त्याच्यावर मी विचार केला. माझं खरंच चुकलंय आणि तू बरोबर बोलत होतीस. आणि काकूने पण ना असा आजीवर डायरेक्ट आरोप नव्हता केला पाहिजे. तू पण केलाच ना. हो, मी केला, पण माझं कारण वेगळं होतं. कारण मला सगळं काकूकडून कळलं होतं ना, त्याच्यामुळे माझा गैरसमज झाला. पण खरंच सॉरी, तुझं बरोबर आहे. ठीक आहे, कळलं. तू जाऊ शकतेस आता. दिव्याला आराम करायचा आहे, सो प्लीज. बरोबर आहे, आराम केलाच पाहिजे दिव्याने. पण दिव्या, आता फक्त आराम कर, कुठल्याही वादात पडू नकोस. एवढं नक्कीच आहे, काकूने आजीला असं डायरेक्ट नव्हतंच बोललं पाहिजे. कारण म्हणजे डाऊट जरी आला तरी आजीला एकटीला बाजूला घेतलं पाहिजे होतं, मग विचारलं पाहिजे होतं ना सगळं. हां, म्हणूनच मी भांडले ना. पण शिवाने पण बोललं पाहिजे होतं. मला धक्का बसला, ती काहीच बोलली नाही. बिचारीचा गोंधळच झाला असेल. माहेर निवडायचं की सासर असं मनात आलंच असेल ना तिच्या. पण निवडला तिने सासरच. काय आहे, शेवटी तिला इथे राहायचं आहे ना. मला हे अपेक्षितच होतं. शेवटी तिला हे घर आता जास्त जवळचं आहे ना. दिव्या, काय बोलतीयस तू? कळतंय तुला? काय चुकीचं बोलतीये? ती वाईट नाहीये, पण आज तिने बाईआजीची बाजू घ्यायलाच हवी होती. हेच हवंय मला दिव्या, तुला उचकवून तुझा फायदा करून घ्यायचा. मला कळतंय कीर्ती, तू काय करायचा प्रयत्न करतेस, पण मलाही तेच हवंय. त्यामुळे तू बोल, तुला काय बोलायचंय तू बिंदास बोल. पण बरोबर आहे तुझं, मला तुझं म्हणणं पटतंय. पण मला नाही पटत आहे. तू बोल ग. त्याला कळत नाही काय बरोबर आहे आणि काय चुकीचं. पण चंदनची पण काहीच चूक नाही. काय ना, शिवाने सगळ्यांना एवढा चांगुलपणा दाखवलाय की कुणाला ती कधीच चुकीची वाटत नाही. खरं तर काकूची चूक जास्त आहे ह्याच्यात. म्हणजे
तिने पण शिवाच्या घरच्यांवर म्हणजे तुमच्यावर एवढा जीव लावला आणि असे डायरेक्ट आरोप केले. मी पण मूर्ख, काकूच्या बोलण्यात आले ग. खरंच सॉरी. तू खा ना. ठीक आहेस ना? हा मग जाऊ दे, राहू दे. म्हणजे अगं मला जरा तुझी एक मदत हवी होती, पण तू ठीक नसशील तर राहू दे. नाही, बोल ना, काय झालं? नक्की. हां. काय आहे, माझ्या ओळखीची एक व्यक्ती आहे, तिला मोटिवेशनची गरज आहे. हां, आणि तू खूप भारी मोटिवेशन देऊ शकशील असं माझं मत आहे. सो हां, ठीक आहे, मी देईन ना. कुठे जायचंय, काय करायचंय ते सांगतो, पण तू खरंच ठीक आहेस ना? हो. अरे एवढं काय, मी एवढं करू शकते. बोल ना, काय, कुठे जायचंय? करशील? ओके, ऑल राईट. ती बघ, ही व्यक्ती आहे, तुला माहितीये का, ही व्यक्ती खूप भारी आहे. हा, एकदम सॉलिड आहे, डॅशिंग आहे, कोणासाठी भिडते, कोणालाही मदत करते, सगळ्यांना सपोर्ट करते. म्हणजे ही इतकी भारी आहे की ही रडणाऱ्याला हसवू शकते, हारलेल्याला जिंकवू शकते, काही करू शकते. पण ना, प्रॉब्लेम असा झालाय की हिच्या घरात काहीतरी घडामोडी घडल्या आहेत आणि त्यामुळे तिचं मॉरलच डाऊन झालंय. तिला एकदम लो वाटतंय. त्यामुळे तिचं मॉरल वाढवण्यासाठी, तिला सपोर्ट करण्यासाठी, तिला धीर देण्यासाठी तुला विचारतोय मी, तू देशील का तिला धीर? कारण तू हे करू शकतेस ना शिवा, तू हे नक्की करू शकतेस. हॅलो, बोल तिच्याशी. तू म्हटलीस ना मला, प्रॉमिस केलंस मला, आता तिच्याशी बोल, तिला मोटिवेट कर. तू करू शकते. एक्झॅक्टली. आणि तिला सांग, तू अशी नाहीयेस. नाहीयेस तू अशी. आणि तिला हे पण सांग की तुझ्या पप्पांनी तुला काय शिकवलंय. काय म्हणायचे तुझे पप्पा? ते म्हणायचे की आयुष्यात अशी वेळ बऱ्याचदा येईल जेव्हा आपल्याला हल्ल्यासारखं वाटतं, तेव्हा ना आयुष्यातले खूप चांगले क्षण आठवायचे आणि म्हणायचे की पुन्हा हे सगळं परत येणार आहे. पण आज जर तू खंबीर राहिलीस तर, त्यामुळे तू खंबीर राहा. या अडचणी सगळ्या छोट्या आहेत. उद्या उठून आपल्याला ह्याचं काहीच नाही वाटणार. बघ, आला ना धीर? अशी मला नाही कळते काही. सगळं मी हरले आश्वासच वाटतंय. मी घरच्यांना काय समजवू? आजीने का विकली असेल जमीन, मला सांग. तिला नाही आहे का माझ्यावर विश्वास? मी करू शकेन असं नाही वाटत का तिला? ही सगळी वेळ माझ्यामुळे आली का आशू? नाही, ऐक, तू आधी मोकळी हो, फ्री हो. तुझ्या मनात जी गिल्ट आहे ना, त्याची काहीच गरज नाहीये. हे जे काही सगळं होतंय त्याला तू जबाबदारच नाहीये शिवा. हारून कसं चालेल? आणि हा, स्ट्रॉंग आहेस तू, शिवा आहेस तू. हे बघ, तू धीराने उभी राहा आणि बाकीच्यांनाही उभं कर. मी आहे ना तुझ्या पाठीशी. इतके दिवस तू एकटी लढलीस, पण आता तू एकटी नाही आहेस का एकटी? नाही, मी तुझ्या पावलावर पाऊल ठेवून उभा आहे. अरे तू भीड ना बिंदास, मी तुझ्या पाठीशी उभा आहे, कळलं?